शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. संत सज्जनांचे जीवन हे समाजासाठीच असते, लोकसेवा करण्यासाठीच असते आणि असे कार्य ते आपल्या जीवनभर करीत असतात. समर्थ रामदासांच्या काळामध्ये सारा समाज आत्मविस्मृत होता आणि जवळजवळ सुप्तावस्थेतच होता असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. व अशा समाजाला जागृत करणे, अशा समाजाला सुसंघटित करणे आवश्यक होते. समाजाला सुसंस्कारित करणे आवश्यक होते आणि समाज सुसंघटित करून समाज सुसंघटित बनवला तरच राष्ट्र सामर्थ्य संपन्न होईल, हे रामदास स्वामींनी केलेल्या भारत भ्रमणातून जाणलं आणि तेच कार्य करण्यासाठी आपले सारे जीवन त्यांनी व्यतीत केले. आयुष्यातील 12 वर्षे भारत भ्रमण केले. त्यामुळेच त्यांना समाजाची स्थिती कळली. भिक्षामिसे जन ओळखावे या विचाराने त्यांनी भ्रमण काळामध्ये देशस्थितीचे नीट अवलोकन केले. यवनांच्या आक्रमणाने तसेच वारंवार पडलेल्या दुष्काळांनी निर्माण झालेले दारिद्र्य त्यांनी पाहिले. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी, असा विचार करून त्यांनी आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली. धर्मशासन आणि राजशासन यांचा समन्वय साधण्यासाठी शक्तिदेवता हनुमंत यांची मंदिरे स्थापन केली. गाव तेथे मारुती या न्यायाने समर्थांनी शेकडो मारुती स्थापन केले, तरी पुढील 11 मारुती हे त्यांचे विशेष प्रसिद्ध आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शहापूर, मसूर, चाफळला 2 मारुती आहेत. शिंगणवाडी, उंब्रज, माझगाव. कोल्हापूरमध्ये मनपाडळे आणि पारगाव आणि सांगली जिल्ह्यामध्ये बहेगाव आणि 32 शिराळा असे 11 मारुती स्थापन केलेले आहेत. त्या ठिकाणी अष्टविनायक यात्रेसारख्या 11 मारुतींच्या ही यात्रा अनेक ठिकाणी अनेक जण करत असतात. हनुमानाचे 2 प्रकार आहेत, एक वीर मारुती आणि दुसरा दास मारुती. वीर मारुती म्हणजे एक हात उगारलेला आणि संकटांचा नाश करण्यासाठी शत्रूंना मारणारा, आणि दास मारुती म्हणजे प्रभू श्री रामांचे समोर हात जोडून सेवेसाठी बसलेला. अशा प्रकारचे 2 मारुती दिसतात. समर्थांनी जे स्थापन केलेले मारुती आहेत त्यातील बरेचसे वीर मारुतीच आहेत. ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संत मंडळी ही निवृत्तीपर होती. कमरेवर हात ठेवलेले, विटेवर उभे असलेले विठुराय हे त्यांचे दैवत होते. पण आदर्श बंधू, आदर्श राजा, आदर्श पुत्र आदी विविध रूपांनी स्वकार्यामध्ये मग्न झालेले आणि म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे श्री समर्थांचे दैवत होते. परमेश्वराच्या चिंतनाने, नामस्मरणाने, मननाने, निधिध्यासाने, भगवत भक्तीने मोक्ष प्राप्ती कशी होते हे इतर संतांनी सांगितले. पण संत श्रेष्ठ रामदासांनी समाजाला काय सांगितले पहा. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. येथ आळस करू नका, विवेकी जन हो. आळस अवघाची दवडावा, येतन उदंडची करावा. वन्ही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही. केल्या विण होत नाही काहीही जनी. जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. अशा आणखीही बऱ्याच ओव्या सांगता येतील.
वरील साऱ्या उक्ती आपल्याला काय सांगतात? कष्ट करा, आळशीपणामध्ये वेळ दवडू नका, कष्टाशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही आणि म्हणूनच आधी केलेची पाहिजे हा विचार समाजापुढे समर्थांनी ठासून मांडलेला आहे असं आपल्याला दिसतं. समाजातील आणखी एका मोठ्या दुर्गुणाची जाणीव त्यांना भारत भ्रमणाच्या वेळी झाली होती. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपल्या समोर एक खूप मोठी समस्या आहे आणि ती म्हणजे आपला समाज जातीभेदांनी पोखरून गेला आहे. त्यामुळे जर आपले राष्ट्र बलशाली सामर्थ्य संपन्न करायचे असेल तर या जातीभेदांना काढून टाकले पाहिजे. उच्च नीचता, भेदाभेद समूळ नष्ट करायला हवे हे समर्थांनी जाणले आणि लोकांसमोर ते विचार मांडले. ते म्हणतात, भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. रामी रंगले ते मन, असो नीच याती, तयाच्या चरणांची वंदीन मी माती. आणि असा केवळ उपदेश करून ते थांबले नाहीत, तर आपल्या उक्तीप्रमाणे कृतीही केली. इसवी सन 1674 मध्ये चाफळमधील रामनवमी उत्सवात त्यांनी अनेक अस्पृश्य दाम्पत्यांना वस्त्रालंकार देऊन गौरविले आणि सर्वांना साष्टांग प्रणिपात केला, वंदन केले. त्यांच्या काळातही समाजामध्ये अंधश्रद्धा होत्याच. 21व्या शतकातही अंधश्रद्धा आपल्या समाजात आजही आपल्याला दिसतात. त्यावर कठोर प्रहार करताना समर्थ म्हणतात, ब्रह्मा लिहितो कपाळी, वाचून जाते सठी, ऐशा प्रकारच्या गोष्टी, या नाव भ्रम. मेले मनुष्य स्वप्नी आले, तेणे काही मागितले, मनी अखंड बैसले, या नाव भ्रम. दुश्चिन्हे अथवा अपशकुन, मिथ्या वार्तेने भंगे मन, वचके पदार्थ देखोन, या नाव भ्रम. या आणि अशा अनेक रीतींनी समाज जागरणासाठी, समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी जे जे आवश्यक वाटले ते सर्व रामदासांनी केले आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रीय संत असं नाव प्राप्त झालं. भगवद्गीतेमध्ये परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असे आश्वासन भगवान श्रीकृष्णांनी दिले आहे. वारकरी संप्रदायामध्ये विठ्ठल भक्तीने सज्जनांचे रक्षण हे ब्रीद सांभाळले. आपल्या भक्तांना अनेक वेळेला अनेक प्रकारांनी विठुरायाने वाचवले. अशा अनेक कथा आहेत, आपल्यालाही माहीत असतील. मंगळवेढ्याचे दामाजी पंत, जनाबाई, कान्होपात्रा अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पण ही संकटे निर्माण करणाऱ्या दुष्टांचा नाश मात्र होत नव्हता. ही उणीव भरून काढण्यासाठी परमेश्वराचे सहाय्य मागावे असे समर्थांना मनोमन वाटत होते आणि त्यासाठी श्रीराम आणि बुद्धिमताम श्रेष्ठम अशा हनुमंत यांचीच त्यांनी निवड केली. आपल्या भारत भ्रमण काळामध्ये समर्थ पंढरपूरला गेले असता पांडुरंगाचे दर्शन घेताना त्यांना अद्वैताचा साक्षात्कार झाला. पांडुरंगाच्या ठिकाणी त्यांना भगवान श्रीराम दिसू लागले आणि त्यावेळी त्यांच्या मुखातून हे काव्य स्फुरले. येथे कार्य उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा, काय केली सीतामाई, येथे राही रखुमाई, काय केली अयोध्यापुरी, येथे वसविली पंढरी, काय केली शरयू गंगा, येथे आणली चंद्रभागा, धनुष्यबाण काय केले, कर कटीवरी ठेविले, काय केले वानरदळ, येथे जमविले गोपाळ, रामी रामदास भाव, तैसा होय पंढरी राव. आपल्या आराध्य दैवताची किती ध्यास असावा, कसा ध्यास लागावा, याचे हा अभंग म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पांडुरंगाची मूर्ती बघताना बाह्यरूप कसेही असो, पांडुरंगात आराध्य दैवतच पाहून नम्र होतो. तोच खरा भक्त, तोच खरा दास. समर्थांच्या अनुयायांमध्ये संप्रदायामध्ये स्त्रियाही होत्या.
वेणाबाई, अक्काबाई अशी 2 नावे तर वारंवार येतात. इतकेच नाही तर वेणाबाईंना समर्थांनी आपल्या एका मठाचे प्रमुखपदीही नियुक्ती केली होती. त्याबद्दलची आणि दुष्टांना अद्दल घडवून त्यांना समर्थ कसे वठणीवर आणीत असत याबद्दलचा एक पुढील प्रसंग आहे. एकदा समर्थ मिरजेमध्ये आले होते. त्यांचे बरोबर त्यांच्या शिष्यांपैकी जयराम स्वामी नावाचे एक शिष्यही होते. त्यांचेवर त्या दिवशीच्या कीर्तनाची जबाबदारी समर्थांनी दिली. आपल्या कीर्तनामध्ये जयराम स्वामींनी निरूपणामध्ये सत्संगाची महती सांगताना असं म्हटलं की संतांच्या क्षणिक सहवासाने सुद्धा आपल्या इष्ट किंवा आराध्य देवतेचे दर्शन घडू शकते. आणि हे निरूपण तेथून जाणाऱ्या त्या तिथल्या किल्लेदारांनी, जलाल खान असं त्याचं नाव होतं, त्यांनी ऐकलं. दुसरे दिवशी जयराम स्वामींना त्यांनी आपल्यासमोर बोलवून घेतलं आणि सांगितलं की काल तुम्ही कीर्तनामध्ये जे विचार मांडलेत ते सिद्ध करून दाखवा, अन्यथा मोठ्या शिक्षेला तयार रहा. जयराम स्वामी घाबरून गेले. जलाल खानास म्हणाले, मी काही संत पुरुष नाही आणि सिद्ध पुरुष तर नाहीच नाही, पण माझे सद्गुरू श्री समर्थ आपणास रामदर्शन घडवतील. असे सांगून समर्थांना सर्व हकीकत सांगून जलाल खानाकडे त्यांचे बरोबर येण्यास विनविले. समर्थ सुद्धा आपल्या शिष्याची लाज राखण्यासाठी जलाल खानासमोर गेले आणि त्याला म्हणजे जलाल खानांना म्हणाले, तुला भगवंताचे दर्शन घडवायचे हवे आहे ना, मग तुम्ही माझ्या मागोमाग या, तुला लगेच दर्शन होईल. असे म्हणून स्वतः सूक्ष्म रूप धारण करून किल्ल्याच्या जंगीतून म्हणजे फटीतून पलीकडे गेले. जलाल खानास येण्याबद्दल सांगितले, पण जलाल खानास असे तिथून येणं अशक्यच होतं. जलाल खान म्हणाला, मी नीट रस्त्याने येतो. समर्थ म्हणाले, नाही, मी ज्या मार्गाने आलो आहे त्याच मार्गाने तू ये. शेवटी जलाल खान समर्थांना शरण आले आणि म्हणाले, महाराज, आतापर्यंत मी अनेक साधू संतांना छळले, पण आपण माझे डोळे उघडले. मी आपणास शरण आलो आहे. आपण मला आपला शिष्य बनवून घ्या. त्यासाठी मी आपला धर्म बदलायलाही तयार आहे. त्यावर समर्थ उत्तरले, रामरायाची भक्ती करण्यासाठी धर्म परिवर्तनाची जराही आवश्यकता नाही. नित्य रामनामाचा जप करा असं म्हटलं आणि ते जाण्यास निघाले. तेव्हा जलाल खानाने त्यांना तेथेच राहण्याविषयी विनविले, पण समर्थ म्हणाले, मी तर सतत इतस्ततः फिरणारा संन्यासी, परंतु आम्हाला येथे मठ स्थापन करावयाचा आहे, त्यासाठी जागा द्या. जलाल खानाने तत्काळ तेथील मशिदीजवळची जागा समर्थांना दिली. तेथेच समर्थांनी मठ स्थापन केला आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे त्या मठाचे प्रमुखपद वेण्णाबाईंना दिले. सूर्य आणि चंद्र एकमेकांना भेटत नाहीत असे आपल्याला भूगोलाच्या अध्ययनातून कळते, पण चंद्र आणि सूर्य एकमेकांना भेटले होते असे आपल्याला आपल्या देशाचा इतिहास सांगतो असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आध्यात्मिक प्रकाश देणारा शीतल चंद्ररूपी समर्थ रामदास आणि क्षात्र तेजाचा प्रखर तेजाने तळपणारा भास्कर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, हे दोघे एकमेकांना भेटले. सोलापूरचे एक प्रसिद्ध शाहीर तिवारीजी यांनी आपल्या कवनामध्ये लिहिलं आहे, प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या दारात, शौर्य धैर्य रुतले होते परसेवेच्या पंकात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. भोसले कुलोत्तम शिष्य हा सद्गुरु ब्राह्मण होता, तो राजविभव संपन्न हा विरक्त साधू होता, ब्रह्मक्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता, संकटास ज्या देखोनी शंकितही होय भवानी, तेथे गरजे श्री गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ
जय जय रघुवीर समर्थ. शिवसमर्थ यांच्या एकत्र येण्याने हिंदुस्थानच्या इतिहासाला वेगळे वळण लागले. शिवछत्रपतींना पाहताच अतिशय आनंद समर्थांना झाला. महाराजांनीही समर्थांना आदरपूर्वक वंदन केले. समर्थांनी महाराजांजवळ शहाजीराजांची चौकशी केली. शिवाजी महाराजांनाही आपल्याला काही उपदेश करावा अशी विनंती समर्थांना केली. समर्थांनीही कल्याणाकरवी शाई आणि बोरू आणवून घेतला आणि राजधर्म या नावाचे एक मौलिक प्रकरण उपदेश म्हणून शिवरायांना सांगितले. ते खूप मोठे आहे, त्यामुळे ते इथे मी सांगत नाही. ज्यांना उत्सुकता असेल अशांनी चिंता करीतो विश्वाची या श्री सुनील चिंचोलकर यांच्या पुस्तकातून वाचावे. पृष्ठ क्रमांक 249 वर ही माहिती आपल्याला मिळेल. समर्थांनी केलेले राजधर्माचे निरूपण ऐकल्यावर शिवाजी महाराजांनी समर्थांना पुन्हा एकदा विनंती केली की माझ्याबरोबर सैन्यातील काही अधिकारी गणही आले आहेत, त्यांनाही आपण काही उपदेश करावा. समर्थांनी पुन्हा एकदा कल्याणास लिहून घ्यायला सांगितले आणि समर्थांनी सैनिकांसाठी क्षात्र धर्म नावाचे प्रकरण सांगितले. त्यातही 20 ओव्या आहेत. चिंता करीतो विश्वाची या पुस्तकामध्ये पृष्ठ 252 वरती ते आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची न भूतो न भविष्यती अशी अवस्था केली असताना आता महाराष्ट्राचं काय होईल, कसं होईल अशी चिंता समर्थांना लागली आणि म्हणून शेवटी समर्थांनी संभाजी महाराजांना पत्र पाठवले. त्यातील काही भाग मात्र मी पुढे देत आहे. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमा करावे, कारभारी हाती धरावे, सुखी करोनी सोडावे कामाकडे. श्रेष्ठी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनी मानसी. सकळ लोक एक करावे, गनीम अवघा निवटोनी काढावा, ऐसे करिता कीर्ती धावे दिगंतरी. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करिता धक्के राज्यास होती. बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करोनी घसरावे मिलेंछावरी. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. संभाजी महाराजांनी हे पत्र वाचल्यानंतर मी आपल्या आज्ञेप्रमाणे वागेन असा निरोप समर्थांच्याकडे पाठविला. चमत्कारांच्या शिवाय नमस्कार नाही, म्हणून प्रत्येक संताचे जीवनामध्ये त्यांनी केलेल्या चमत्कारांचे वर्णन खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. समर्थ चरित्रातही असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात, त्यामुळे त्याची वर्णनं मी येथे करीत नाही. आपल्यापैकी प्रत्येकालाही असे काही प्रसंग निश्चितपणे ठाऊक असतील. समर्थांचे दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, विविध आरत्या, भीमरूपी स्तोत्र व इतर स्तोत्र असे विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. सज्जनगडावरतीच माघवद्य नवमीला समर्थांनी आपला देह पंचत्वामध्ये विलीन केला. अशा या समर्थांना मी सुद्धा या ठिकाणी शतशः प्रणाम करतो आणि माझं हे बोलणं संपवतो. धन्यवाद.